Dear student, in last lecture we have discussed about the elevation of boiling point. Actually, this is the second qualified property, and today we have discussed about the next qualified property. And the name this property is depression in freezing point. Actually, this is the third qualified property, depression in freezing point. What is the meaning of depression? What is the meaning of freezing point? Actually, elevation of boiling point means elevation elevate means increases. This property is increases. Depression means property is decreases. Elevation increases. Depression म्हणजे decreases. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय? Elevation of boiling point means when non-volatile solute is added to solvent, then boiling point increases. Okay, boiling point increases of solution. And depression freezing point means when non-volatile solute is added to solvent, then freezing point of solution decreases. याच्यामध्ये काय होतं? डिक्रीज होतं, डिक्रीज. तर पहिल्यांदा आपण बघू व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट आपण बघू. सिंपल टर्म आहे फ्रीजिंग पॉइंट. न्यू टर्म आहे. तुम्हाला मेल्टिंग पॉइंट माहिती आहे, बॉइलिंग पॉइंट माहिती आहे. इज द फ्रीजिंग पॉइंट. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्रीजिंग पॉइंट? फ्रीजिंग पॉइंट मीन्स the vapor pressure of liquid is equal to vapor pressure of solid. Simple definition है, एकदम simple definition. Vapor pressure of liquid is equal to vapor pressure of solid. एकदम simple definition आहे. तर त्याला म्हणतो आपण फ्रीजिंग पॉइंट असं म्हणतो. म्हणजे लिक्विडचं वेपर प्रेशर आणि सॉलिडचं वेपर प्रेशर ज्यावेळी ते इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये होते, इक्वल असते, इक्वल दोघांचं वेपर प्रेशर, कोणाचं? लिक्विडचं वेपर प्रेशर आणि सॉलिडचं वेपर प्रेशर ज्यावेळी इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असतं, सेम होतं, तर त्याला म्हणतो आपण फ्रीजिंग पॉइंट असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? फ्रीजिंग पॉइंट. जनरली कसं याच्यामध्ये होतं, फ्रीजिंग पॉइंट म्हणजे लक्षात ठेवा. आता बघा, एखादा लिक्विड कंटेंट आहे, एखादा लिक्विड सबस्टन्स आहे, त्या लिक्विडचे कन्व्हर्शन होणार सॉलिड मध्ये होणार, सॉलिड मध्ये. म्हणजे याच्यामध्ये कोणाची पार्टिकल अरेंजमेंट असते, तुम्हाला मी सांगितले डेफिनेट अरेंजमेंट इन सॉलिड, लक्षात का? आणि इनडेफिनेट अरेंजमेंट ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड इज अ लिक्विड, लक्षात का? जे लिक्विड मध्ये अरेंजमेंट थोडीशी इनडेफिनेट असते आणि सॉलिड मध्ये कशी असते? परफेक्टली ऑर्डर अरेंजमेंट असते. म्हणजे आपण त्याला क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय होतं? फ्रीजिंग पॉइंट मध्ये ऍक्च्युली काय होतं, तो जो लिक्विड असतो, लिक्विड तो कशामध्ये कन्वर्ट होतो? सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे याचे अरेंजमेंट कसे होणार आहे? डेफिनेट अरेंजमेंट होणार. पार्टिकल्स कसे होणार? वेल डेफिनेट अरेंजमेंट फॉर्म होणार, लक्षात का? त्यामुळे हे कन्वर्ट होत असताना, लिक्विडचं सॉलिड मध्ये कन्वर्ट होत असताना यांचे वेपर प्रेशर ज्यावेळी इक्वल फॉर्म मध्ये असतात, तर त्याला कोणतं आपण फ्रीजिंग पॉइंट असं म्हणतो. त्याला कोणतं आपण फ्रीजिंग पॉइंट. आता डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट याची डेफिनेशन आहे, ते आपण ग्राफिकल नुसार बघू, ग्राफ नुसार बघू, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नुसार बघू. ऍक्च्युली कंटेंट काय आहे आता बघा, स्टेप बाय स्टेप आपण पॉइंट बनवणार आहे. बघा, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट सारखी सेम टर्म आहे, दोघांमध्ये डिफरन्स काहीच नाही आहे, दोघांमध्ये डिफरन्स काही नाही. आता बघा, या साइडला काय असणार आहे? वेपर प्रेशर असणार आहे, आणि या साइडला काय असणार आहे? टेम्परेचर. या साइडला असणार आहे वेपर प्रेशर, या साइडला असणार टेम्परेचर. And you are already known that vapor pressure and temperature is directly proportional to each other. कारण की टेम्परेचर वाढलं तर वेपर प्रेशर फॉर्म होणार आहे. समजा एखाद्या एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, समजा आता हा बीकर आहे, आणि हा बीकर आहे, तर वरतीच्यावरती लीड आहे, आणि याच्यामध्ये एखादं लिक्विड आहे, हे असं झाले. समजा वॉटर आहे, हे असं ठेवलं, वेपर प्रेशर फॉर्म करेल का? वेपर प्रेशर फॉर्म करणारच नाही. समजा वॉटर असेल तर काय फॉर्म करणार नाही आहे? बॉन्डिंग रूम टेम्परेचरला हे जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होणारच नाही लिक्विडचे, बरोबर आहे का? जर समजा मी जर ह्याला हीट दिली, याला जर हीट दिली, तर काय होणार याच्यामध्ये? दिस लिक्विड मॉलिक्युल इज कन्वर्टेड टू गॅसेस. गॅस मॉलिक्युल कन्वर्ट होतील, गॅसमध्ये कन्वर्ट होतील, गॅसमध्ये कन्वर्ट होतील, कशाला का? आणि मग काय करतील? गॅसमध्ये कन्वर्ट झाले तर दिस कोलाइड विथ ईच अदर इनर साइड ऑफ द कंटेनर अँड सरफेस मॉलिक्युल. कोणाचे? लिक्विड सरफेस मॉलिक्युल का होतील? कोलाइड होते. म्हणजे काय अप्लाय करतील? ते फोर्स अप्लाय करतील, कशाला का? थोडक्यात काय असणार? ते वेपर प्रेशर असणार. ते काय असणार आहे? वेपर प्रेशर. कधी असणार आहे? टेम्परेचर वाढल्यानंतर असणार आहे. म्हणजे सर काय, जसं आपण टेम्परेचर वाढवणार, जसं टेम्परेचर इन्क्रीज करणार, वेपर प्रेशर काय होणार आहे? इन्क्रीज होणार. कशाला? हा सगळ्यात बेसिक मधून पार्ट आहे, लक्षात ठेवा. एलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट आपण कॉमनली हाच पार्ट होता, वेपर प्रेशर, टेम्परेचर. हे आपण ग्राफ तसंच काढणार आहे. आता बघा, वेपर प्रेशर आणि टेम्परेचर
ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा करू प्युअर सॉल्व्हंट, नंतर सोल्युशन. मागच्या लेक्चरला बघितलं होतं बघा, सेम त्या टाइपमध्ये असणार. आता समजा सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त आहे. समजा हा सॉल्व्हंटचा ग्राफ आहे. सॉल्व्हंट त्याला आपण म्हणजे दिस प्युअर सॉल्व्हंट. दिस कळायचं, हा प्युअर सॉल्व्हंट आहे. प्युअर सॉल्व्हंट वेपर प्रेशर टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. आणि ह्याच्यामध्ये आपण ऍड केला नॉन व्होलॅटाइल सॉलिड. नॉन व्होलॅटाइल आहे म्हणजे डिकंपोज होणारच नाही, तर तो काय करणार, वेपर प्रेशरला काय करणार, अपोज करणार. वेपर प्रेशर करून देणारच नाही, वरती राहणार ना तो. म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर काय होणार, डिक्रीज होणार. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट सारखाच आहे रिपीटेड पॉइंट, काय याच्यामध्ये काय होणार, डिक्रीज होणार. पॉइंट याच्यामध्ये काय डिक्रीज. हे कोणाचं असणार आहे, हे असणार आहे सोल्युशनचं असणार आहे. कोणाचं असणार आहे, हे सोल्युशन. कुठल्या सोल्युशनचं, ऍडिंग नॉन व्होलॅटाइल सॉलिड. म्हणजे सोल्युशन मध्ये काय असणार आहे, नॉन व्होलॅटाइल सॉलिड. हा महत्त्वाचा पार्ट आहे, नॉन व्होलॅटाइल सॉलिड हा बेसिक पार्ट आहे. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त, त्याच्यामध्ये ऍड केलं आपण नॉन व्होलॅटाइल सॉलिड, वेपर प्रेशर कमी. सॉल्व्हंट जास्त, वेपर प्रेशर कमी. सॉल्व्हंट जास्त, वेपर प्रेशर कमी. लक्षात आलं का? बरं, आता हा प्युअर सॉल्व्हंटचा ग्राफ आहे, हा सोल्युशनचा ग्राफ आहे. फ्रीजिंग पॉइंट मध्ये आपण काय बघितलं होतं, मी प्रेडिक्शन त्याच्यामध्ये फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. ज्यावेळी सॉलिड आणि लिक्विडचं वेपर प्रेशर सेम होतं त्याला म्हणतो आपण फ्रीजिंग पॉइंट असं म्हणतो. फ्रीजिंग पॉइंट म्हणजे एखादा सबस्टन्स आहे, एकदा सबस्टन्स आहे, सबस्टन्स एकच आहे खरं त्या सबस्टन्सचं लिक्विड मध्ये असणार वेपर प्रेशर आणि त्या सबस्टन्सचं सॉलिड मध्ये असणार वेपर प्रेशर ज्यावेळी इक्विलिब्रियम फॉर्म होतं त्याला आपण फ्रीजिंग पॉइंट असं म्हणतो. बरोबर. आता बघा, हे प्युअर सॉल्व्हंटचा ग्राफ असा, सोल्युशनचा ग्राफ असा. आता मी याच्यामध्ये काय करतो, अगोदर याच्यामध्ये आपण समजा असं ग्राफ काढला याच्यामध्ये. आता बघा मी काय करणार, आता तुम्ही ग्राफ काढणार, तो काढणार मी सॉलिड सॉल्व्हंटचा काढणार. म्हणजे काढणार सॉलिड सॉल्व्हंट. सॉलिडचं साधारण ग्राफ असा आहे मध्ये ना, अशा मध्ये थोडंसं ग्राफ आहे सॉलिड सॉल्व्हंट. याच्यामध्ये ग्राफ आहे. हा ग्राफ मध्ये असणार आहे, दिस इज अ सॉलिड सॉल्व्हंट. लक्षात घ्या, ग्राफ महत्त्वाचा आहे, ग्राफिक रिप्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. हा ग्राफ कसा असणार आहे, हा सॉलिड सॉल्व्हंट. बघा इथे कसं आहे, सॉलिड सॉल्व्हंट. इथे कसं आहे, हा प्युअर सॉल्व्हंट. हा सॉल्व्हंट कशामध्ये, हा लिक्विड आहे. दिस इज अ लिक्विड. दिस इज अ लिक्विड. प्युअर सॉल्व्हंट आपण ऍड केला नॉन व्होलॅटाइल सॉलिड, वेपर प्रेशर डिक्रीज. लक्षात आलं का, त्याचा ग्राफ झाला. बरं, आता कोणाचा, हा कोणाचा आहे, सॉलिड सॉल्व्हंट आहे. हा काय, लिक्विड सॉल्व्हंट आहे. हा काय, सॉलिड सॉल्व्हंट आहे. लक्षात आलं का, एकदा सॉलिड सॉल्व्हंट आहे आणि त्याचं काय असणार आहे, वेपर प्रेशरचा ग्राफ असणार, हे लक्षात घ्या. आता बघा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, हा जर आपण पॉईंट बघितला इथे, समजा हा मी थोडं एक्सप्लेन करतो. हा जर आपण असं पॉईंट बघितला, हा पॉईंट आपण बघितला, तर ह्या पॉईंटला काय झाले, सॉलिड सॉल्व्हंट आणि प्युअर सॉल्व्हंट याचं वेपर प्रेशर काय झाले, इक्वल झाले ना. इथे वेपर प्रेशर, इथे काय म्हटलं, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. इथे काय झालंय, लिक्विडचं वेपर प्रेशर आणि सॉलिडचं वेपर प्रेशर इथे आहे ना, इथे काय झाले, इक्विलिब्रियम फॉर्म केले. काय फॉर्म केले, इक्विलिब्रियम. जिथनं जर मी असं करस्पॉन्डिंग पॉईंट काढला, हा करस्पॉन्डिंग पॉईंट काढला, तर ह्याच्यामध्ये हे लक्षात घ्या, इथं जे येणार जे टेम्परेचर असणार आहे, हा टेम्परेचर, त्या टेम्परेचरला होणार आपण फ्रीजिंग पॉईंट असं म्हणतो. त्याला म्हणून आपण फ्रीजिंग पॉईंट. आता फ्रीजिंग पॉईंट कोणाचा असणार, सॉल्व्हंट आणि फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंटला त्याला म्हणून आपण टी नॉट असं म्हणतो. काय म्हणणार, टी नॉट. तसं आपण बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट बघितला होता, त्याला म्हणतो आपण टी नॉट म्हटलं होतं. तसं इथं पण काय म्हणायचं, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट त्याला टी नॉट म्हणायचं किंवा टी नॉट एफ म्हटलं तरी चालेल. टी नॉट एफ म्हटलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. टी नॉट एफ. आता मला सोल्युशनचा काढायचं, कोणाचा काढायचं, सोल्युशनचा. तर सोल्युशनचं कसं काढणार, समजा हा जर ग्राफ मी जर असं थोडासा पुढे एक्सटेंड केला, असं एक्सटेंड केला समजा इथं, तर इथे तुम्हाला अजून पॉईंट मिळतो बघा, तुम्हाला अजून पॉईंट मिळतो. तर तो पॉईंट कोणाचा असणार आहे, हा पॉईंट कोणाचा असणार, इथं कोण आहे, इथं सोल्युशन आहे. बरोबर आहे का, आणि इथं काय, सॉलिड सॉल्व्हंट आहे. म्हणजे इथे काय, सॉलिड सॉल्व्हंट आहे, इथं सोल्युशन आहे. आता इथं मिळणारं टेम्परेचर आहे ते मला मिळणार, ते मिळणार सोल्युशनचं फ्रीजिंग पॉईंट मिळणार. परत मिळणार सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट, त्याला म्हणायचं टीएफ असं म्हणायचं. काय म्हणायचं, टीएफ किंवा टी म्हटलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. कशाला काय करायचं, सॉलिड सॉल्व्हंट आणि लिक्विड सॉल्व्हंट इथं पॉईंट लक्षात का, कंबाईन होते ह्याच्यामध्ये. हा पॉईंट इथं आहे, दोघांचं इक्विलिब्रियम फॉर्म आहे. दिस इज कॉल्ड एज सॉल्व्हंट फ्रीजिंग पॉईंट. हा ग्राफ कोणाचा आहे, हा कर्व कोणाचा आहे, हा कर्व आहे
सोल्युशनचा आहे तोच मी एक्सटेंड केला पुढं. शेवटी कसं आहे सोल्युशन पण कसं आहे सोल्युशन इज ऑल्सो लिक्विड. तो कुठल्या फॉर्ममध्ये असणार आहे लिक्विड फॉर्ममध्ये असणार ना सोल्युशन इज ऑल्सो लिक्विड फॉर्म. हा लिक्विड आहे हा काय आहे लिक्विड आहे. दिस इज सॉलिड दिस इज लिक्विड दिस सॉलिड. पुन्हा या दोघांचा इक्विलिब्रियम पॉइंट येतं दिस पॉइंट आहे TF. सो दिस इज अ freezing point of solvent, this is the freezing point of solution, and the difference between these कोणाचा the difference between freezing point of solvent and freezing point of solution. So this is called as a depression in freezing point. This is called as a depression in freezing point. म्हणजे ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे कोणाचा the difference between freezing point of solvent and freezing point of pure solution, freezing point of solution. This is called as a depression in freezing point. This is called as a depression in freezing point. लक्षात आलं का? आणि याचं होतं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता आपल्याला हे मॅथमॅटिकली कसं लिहायचं आहे हे बघा. डेल्टा TF दिस इज सिम्बॉल. डेल्टा TF इज सिम्बॉल ऑफ डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंटचा. ओके सो डेल्टा TF इज इक्वल टू काय नाही याच्यामध्ये डेल्टा TF इज इक्वल टू T naught F minus TF. Okay, so T naught F means this is a freezing point of pure solvent, and TF is freezing point of solution. Freezing point of solution. Okay, so this is called as a depression freezing point. कशाला म्हणजे काय झालं होतं हे सॉल्व्हंटचा जो फ्रीजिंग पॉइंट होता तो इथं होता. तर त्याच्यामध्ये नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केला म्हणजे काय झालं सोल्युशनचं नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ऍड केल्यानंतर काय झालं याच्यामध्ये फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज झाला का म्हणजे काय झालं डिक्रीज म्हणजे काय झालं डिप्रेशन झालं डिप्रेशन. दिस कॉल्ड एज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आता हा जो डेल्टा TF जो आहे डेल्टा TF त्याचं एक इक्वेशन आहे. त्याचं इक्वेशन आहे generally delta TF also is directly proportional to M. Delta TF is directly proportional to molarity. Okay, delta TF means depression freezing point is directly proportional to molarity. त्याला म्हणायचं molarity असं म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये जसं आपण सॉलिड ऍड करत जाणार तसं जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो काय होणार डिप्रेस होणार. तो काय होणार आहे डिप्रेस होणार. जनरली कसं तुम्हाला सांगतो बघा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट बघितलं तर ह्याच्यामध्ये टेम्परेचर काय करावं लागतं कमी करावं लागतं कमी. आता बघा फॉर एक्झाम्पल वॉटर आहे वॉटरला आपण जर ह्याच्यामध्ये ठेवलं रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलं तर काय होतं तो फ्रीज होतो. म्हणजे काय होणार लिक्विडचं कन्व्हर्शन होणार सॉलिड मध्ये होणार म्हणजे टेम्परेचर काय राहणार त्याला कमी राहणार बरोबर. जर समजा त्याच वॉटरमध्ये आपण नॉन व्होलॅटाइल सॉलिड ऍड केला तर तो फ्रीज व्हायला त्याला टेम्परेचर काय राहणार अजून कमी राहणार. काय म्हटलं टेम्परेचर अजून कमी राहणार. आता फॉर एक्झाम्पल 0 डिग्री सेल्सिअस हे लिक्विडचा काय असेल तर फ्रीजिंग पॉइंट आहे 0 डिग्री सेल्सिअस एक प्युअर सॉल्व्हंटचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण नॉन व्होलॅटाइल सॉलिड जर आपण त्याच्यामध्ये ऍड केला तर सॉलिड ऍड केल्यानंतर काय होणार सोल्युशन आणि ते सोल्युशन सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला अजून काय टेम्परेचर काय राहणार अजून कमी राहणार अजून काय राहणार कमी राहणार. हे लक्षात ठेवायचं म्हणजे नॉन व्होलॅटाइल सॉलिड ऍड केल्यानंतर टेम्परेचर काय होतं अजून डिक्रीज होतं कमी होतं. दिस इज कॉल्ड टेम्परेचर इन फ्रीजिंग पॉइंट and it depends upon the molarity. Molarity means number of moles. मला माहिती आहे मागच्या व्हिडिओत घेतलं होतं molarity म्हणजे काय molarity is equal to number of moles of solute okay dissolved in mass of solvent in kg. mass of solvent in kg तुम्हाला माहिती आहे. so molarity is equal to काय ना number of moles of solute म्हणजे N2 N1 means number of moles of solvent, N2 means number of moles of solute, mass of solvent. Solvent चा mass त्याला कोणता आपण W1 त्याला कोणता आपण W1 mass of solvent in kg किलोग्राम मध्ये पाहिजे in kg. ओके N2 म्हणजे माहिती आहे N2 means number of moles of solute म्हणजे काय mass upon molar mass. व्हॅल्यू पुट करायच्या मध्ये molarity is equal to W2 by M2 divided by W बरोबर.
आता ह्याच्यामध्ये एक पॉइंट कव्हर करायचं आहे याच्यात की m इज इक्वल टू w2 m2/w झालं हे. बरं आता बघा हा अल्फा साइन आहे, हा अल्फा साइन आहे, हा अल्फा साइन आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचा आहे. अल्फा साइन रिमूव्ह करायचा असेल तर आपण इरेज करतो. आता बघा इथं बघा डेल्टा टी डायरेक्ट प्रोपोर्शनल m प्रोपोर्शनल साइन आहे h इज इक्वल टू घ्यायचा असेल तर काय घ्यायचा, कॉन्स्टंट्स. सो डेल्टा tf इज इक्वल टू kf into m. डेल्टा tf इज इक्वल टू kf into m. Delta t is equal to kf into m. Alpha is equal to constant. So this kf is called as a molar depression constant. What is called molar depression constant, or it is also called as a cryoscopic constant. Cryoscopic constant. Called as a cryoscopic constant. जसं आपण kb ला म्हणलं तर kb ला बुलियोस्कोपिक कॉन्स्टंट, त्याला काय म्हणायचं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, आता व्हॅल्यू आपल्या m ची आहे, ते व्हॅल्यू आपण पुट करू. आफ्टर पुटिंग दिस व्हॅल्यू वी गेट डेल्टा t इज इक्वल टू kf. m ची व्हॅल्यू काय घेणार, आता बघा हे w2 आहे, हे m2 खाली जाणार, म्हणजे कानाच्या मध्ये w2 डिवाइडेड बाय m2 खाली गेला m2 into w1. दिस इज अ फायनल इक्वेशन. दिस इज अ फायनल इक्वेशन. This equation is similar to the elevation of boiling point. Elevation of boiling point मध्ये काय होतं, in elevation of boiling point इथं जो डेल्टा टीएफ होता त्याच्याकडे काय होणार, डेल्टा टीबी एवढंच चेंज होतं, आणि टीएफ चे काय होतं, केबी होता, केबी. कशाला का, म्हणजे केएफ इन्स्टेड ऑफ केबी आणि डेल्टा टीएफ इन्स्टेड ऑफ डेल्टा टीबी. बाकीच्या व्हॅल्यू आहेत तशीच आहे. दिस इज अ मास ऑफ सॉल्यूट, weight of solid, this is the molar mass of solute, and W1 is the mass of solvent. Okay, so this is the final equation. The next part, this unit of Kf. Okay, unit of Kf. F ची युनिट काय असणार याच्यामध्ये, हा Kf आहे, व्हेरिएशन होतो Kf is equal to delta Tf upon m. delta Tf upon m. आता बघा delta Tf means temperature SI unit is Kelvin. ओके, हा केल्विन आहे, आणि m is a molarity. Molarity काय असणार आहे, मोल अपॉन kg. मोल अपॉन kg. हे जर आपण घेतलं मोल पर kg, तर सॉल्व करून घेतलं काय होणार, k kg per mole. काय होणार, k kg per mole. दिस युनिट ऑफ kf. दिस युनिट ऑफ kf सिमिलर टू द युनिट ऑफ kb. kb सारखंच युनिट आहे, त्याचं काय k kg per mole. याचं युनिट काय, k kg per mole. लक्षात आलं का. दिस इज कॉल्ड एज अ depression freezing point. So called as a depression freezing point. And the last part is define. This is a kf. Not only kf, define. This is a okay. Define kf. Define kf कैसे करना है? If this is the if molarity is equal to 1. If molarity is equal to 1. Small m is what? Small m किती असणार? When बघा m is equal to म्हणजे काय? When 1 mole of solute dissolve in 1 kg of solvent. 1 mole of solute dissolve in 1 kg of solvent. तर त्याला म्हणतो आपण मोलारिटी असं म्हणतो. म्हणजे 1 kg सॉल्व्हेंट आहे आणि त्याच्यामध्ये 1 मोल आपण सॉल्व्हेंट जर डिसॉल्व केला तर त्याला काय म्हणायचं, m is equal to 1. त्याला म्हणायचं मोलारिटी is equal to 1. त्याला म्हणायचं मोलर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, मोलर. समजा मोलारिटी जर 1 असेल, मोलारिटी जर 1 असेल तर काय होणार आहे, मल्टिपल तर इक्वेशन काय होणार आहे, डेल्टा TF is equal to KF. डेल्टा TF is equal to KF. म्हणजे आता KF कसं डिफाइन करायचा, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हाउ टू डिफाइन, और मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट हाउ टू डिफाइन, व्हेन और if molarity is equal to 1, if molarity is equal to 1, then depression in freezing point is equal to molar constant. Depression freezing point is equal to molar depression constant. लक्षात ठेवायचं. हे सिंपल प्रिपरेशन आहे, एकदम सिंपल प्रिपरेशन आहे. तुम्ही सुद्धा प्रिपेअर करू शकता. काय करायचं सांगतो तुम्हाला. समजा एक बीकर घेतला आणि ह्या बीकर मध्ये घेतलं 1 kg सॉल्व्हेंट घेतलं. काय घ्यायचं, 1 kg सॉल्व्हेंट. 1 kg सॉल्व्हेंट घेतलं, याच्यामध्ये 1 kg सॉल्व्हेंट घेतलं आणि ह्या 1 kg सॉल्व्हेंट मध्ये जर तुम्ही 1 मोल एखादा सॉल्व्हेंट घेतला, NaCl घ्या, युरिया घ्या, शुगर घ्या, व्हॉटएव्हर, किती मोल घ्यायचं, 1 मोल कसं करतो मला मी सांगितलं. त्याचं जे मॉलिक्युलर मास आहे, ते मॉलिक्युलर मास काय करायचं, 1 लिटर मध्ये डिसॉल्व करायचं, म्हणजे 1 मोल त्याची कंटेंट आहे. मग 1 मोल आपण घेतलं, त्याचं 1 मोल
म्हणजे काय मास आपण मोल मास 1 मोल घेतलं 1 मोल सॉलिड ह्याच्यामध्ये डिझॉल्व केला कशामध्ये 1 केजी सॉलिड मध्ये तर त्याचा जो डेल्टा टीएफ असणार आहे समजलं का म्हणजे डिझॉल्व करायच्या अगोदर काय घ्यायचा फ्रीजिंग पॉइंट म्हणजे फक्त कोणाला घ्यायचा सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉइंट आणि 1 मोल सॉलिड ऍड केला त्याचा काय घ्यायचा फ्रीजिंग पॉइंट बरोबर आहे ह्या दोघांचा डिफरन्स काढल्यानंतर काय निघाला डेल्टा टीएफ आणि तुम्ही 1 मोल घेतल्यामुळे डेल्टा टीएफ जो असणार आहे तो कसं असणार त्याचा टीएफ असणार तो त्याचा काय असणार आहे टीएफ लक्षात का दिस इज कॉल्ड एज अ डिप्रेसिंग फ्रीजिंग पॉइंट खूप महत्त्वाचा पार्ट आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे लक्षात ओके सो टुडे वी हॅव टू स्टॉप